नमस्कार मित्रांनो, चॅनल जर व्यवस्थित फॉलो करत असाल तर तुम्हाला काय समजत म्हणजे काय चालले ते समजत असणार आहे। तर आपण एक ठिकाणी इंग्लिश ग्रामरची जी सीरीज आहे ती चालू केलेली आणि एक ठिकाणी मॅथमॅटिक्स पार्ट 1 तो चालू केलेला आहे। तर दोन्हीचाही व्यवस्थित अभ्यास करा। महत्त्वाचे विषय आहेत मॅथ, सायन्स, इंग्लिश, त्याच्यासोबतच बाकी सगळे विषय महत्त्वाचे आहेत। तर तुम्हाला सगळ्या विषयांचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण एकदम सोप्या आणि थोड्या वेळामध्ये चांगल्या पद्धतीने तुम्हाला कन्सेप्च्युअल नॉलेज देण्याचा प्रयत्न करतो किंवा बेसिक काय कॉन्सेप्ट काय तर तुम्हाला परीक्षेत काय येतं तर एक्झामच्या दृष्टिकोनातून किंवा एक्झाम ओरिएंटेड जे पाहिजे ते आपण या ठिकाणी घेतोय। तर तुम्ही व्यवस्थित तो चॅनल फॉलो करा, त्याच्यानंतर व्हिडिओसुद्धा फॉलो करा, अपडेट घेत जा आणि व्यवस्थित त्याच्यानुसार तुम्ही प्रॅक्टिस करत जा, तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होत जातील। आपण मागच्या 3 व्हिडिओमध्ये बघितले, तिन्हीच्या 3 व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, ते बघा। त्यानंतर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा प्रेझेंट टेन्स मधला चौथा प्रकार आहे, तो बघूयात। त्याच्यानंतर येणाऱ्या व्हिडिओमध्ये किंवा येणाऱ्या काळामध्ये बाकीचे जे राहिले ते टॉपिक कव्हर करूयात। तर आता बघा इथे की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे, ह्याला मराठीत म्हणतो पूर्ण किंवा चालू पूर्ण वर्तमान काळ। आता असा हा काळ आहे, तर त्याला आपण म्हणतो की एखादी घटना आहे भूतकाळामध्ये चालू झालेली आहे आणि त्या काळापासून अजून चालू आहे, तर त्यावेळेस त्या घटनेला काय म्हणतो किंवा तो वाक्य कशामध्ये असतं, तो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स। ह्याच्यामध्ये सिन्स आणि फॉर हे दोन गोष्टी यूज केल्या आहेत। दोन शब्दांचा अर्थ काय तेही व्यवस्थित सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्याचं स्ट्रक्चर आहे, काय स्ट्रक्चर आहे, पहिलं असणार आहे तुमचं सब्जेक्ट, त्याच्यानंतर सब्जेक्टच्या नंतर तुम्ही काय वापरणार, हेल्पिंग बरोबर कोणतं, हॅव किंवा हॅज, हॅव किंवा हॅज। त्याच्यानंतर तुम्हाला बीन हा शब्द वापरायचा आहे, बीन, हॅव, हॅज, बीन प्लस क्रियापदाचं कोणतं रूप, चौथं म्हणजेच VING, आणि त्यानंतर आहे ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट। कॉम्प्लिमेंट लिहा किंवा न लिहिलं तरी चालते कॉम्प्लिमेंटचा पार्ट। ओके, हे महत्त्वाचं आहे, हे स्ट्रक्चर तुमचं स्ट्रक्चरमध्ये एवढ्या गोष्टी आल्याच पाहिजेत। आता हॅव, हॅज, बीन कधी वापरायचं आणि कोणाच्या पुढे वापरायचं, तर पहिलं आहे तुमचं थर्ड पर्सन सिंग्युलर, ही, शी आणि इटच्या पुढे तुम्ही काय वापरणार, ही, शी आणि इटच्या पुढे वापरणार हॅज बीन, हॅज बीन। परत आहे तुमचं आय, वी, यू आणि देच्या पुढे वापरणार आहे तुम्ही हॅव बीन, हॅव बीन। हे अशा प्रकारे तुमचे हेल्पिंग वर्ब आहे आणि हे तुम्हाला यूज करायचे आहेत। ओके, ह्या हेल्पिंग वर्ब शिवाय तुम्ही वाक्याचा अर्थच समजू शकत नाही किंवा वाक्याचा आपल्याला अर्थच समजत नाही, काय लिहिताय आणि तुम्ही काय बोलताय। तर एक्झाम्पल बघा। ओके, आता सिन्स आणि फॉर आहे, सिन्स आणि फॉरचं पहिलं सांगतो तुम्हाला, ते दोन समजून घ्या आणि त्यानंतर मग आपण एक्झाम्पल्स बघूयात। पहिलं आहे सिन्स, कशाला आपण सिन्स कधी वापरतो, सिन्स बघा, एखादी घटना आहे ती भूतकाळामध्ये चालू आहे, समजा आता सकाळी एखादी घटना चालू झाली आणि ती घटना अजून चालू आहे, मग त्यावेळेस तुम्ही काय म्हणणार, सिन्स मॉर्निंग। ओके, त्याच्यानंतर एखादी घटना आहे 1900च्या काळापासून चालू आहे, 1972, 70, 45 किंवा 47, आपण एक्सपिरियन्स करतो आपण फ्रीडम, वी आर एक्सपिरियन्सिंग आवर फ्रीडम इन काय सिन्स 1947, अशा पद्धतीनं सिन्स 1947। त्याच्यानंतर सिन्स 2002, अशा पद्धतीने आपण काय करतो, सिन्सला वाक्यामध्ये वापरत असतो। सिन्स म्हणजेच काय, एखादा पर्टिक्युलर टाईम आहे, त्या टाईमपासून इथपर्यंत अजून ही घटनाच काय चालू आहे, म्हणजे आपण ह्यालाच म्हणतो पॉईंट ऑफ टाईम। ओके, सिन्स कसं वापरतो, पॉईंट ऑफ टाईम। एक्झाम्पल घेतल्यानंतर तुम्हाला समजेल की काय नेमका हा प्रकार आहे, एकदम सिम्पल आहे, फक्त पॉईंट ऑफ टाईम लक्षात ठेवा। एखादा पर्टिक्युलर टाईम आहे, हा पॉईंट टाईम आहे किंवा पॉईंट ऑफ टाईम आहे आणि इथून ही ॲक्शन काय चालूच आहे अजून। ओके, आपण ही पास्टमधली ॲक्शन आहे, म्हणजे पास्टमधला टाईम आहे, हा पास्टमधला टाईम आहे। ओके, इथं चालू झालेली ॲक्शन आहे पण इथं अजून काय पुढं चालूच आहे, त्यावेळेस आपण काय म्हणतो सिन्स। हा जर 1940चा काळ असेल, 1940चा, तर सिन्स 1940 पासून ते आतापर्यंत 2025 पर्यंत किंवा त्याच्या पुढेही काय वाढत जाऊ शकतं। त्यामुळे आपण असं काय म्हणतो टेन्सला चालू वर्तमान काळ, चालू पूर्ण वर्तमान काळ, चालू आहे पण पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे। ओके, हे झालं सिन्स। सेम ह्याच प्रकारचं आहे फॉर। सिन्सचं काय म्हणतो तुम्ही, पॉईंट ऑफ टाईम, आणि फॉरला काय वापरणार तुम्ही, ड्युरेशन ऑफ टाईम किंवा पिरियड ऑफ टाईम। सिन्स आणि फॉर काय, तर काय म्हटलं मी, पिरियड ऑफ टाईम किंवा ड्युरेशन ऑफ टाईम। आता तुम्ही म्हटलं की हे काय फॉर, म्हटलं तुम्हाला की मी 2 तासापासून, आय हॅव बीन रायटिंग फॉर 2 hours, आय हॅव बीन रायटिंग अ लेटर फॉर 2 hours। फॉर 2 hours म्हणजे पर्टिक्युलर तुम्हाला टाईम दिलेला आहे, 2 hours असेल किंवा 1 day असेल किंवा 3 months असतील किंवा
4 इयर्स असेल, हे पर्टिक्युलर टाईम आहे. हे तर आता तुम्हाला म्हटलं की हा पॉईंट ऑफ टाईम आहे सिन्समध्ये, आणि फॉरमध्ये काय, हा एक पॉईंट आहे टाईमचा आणि हा एक पॉईंट आहे. ह्या दोन्हीमधला जो टाईम दिलेला आहे किंवा दोन्हीमधलं जे वर्क दिलेलं आहे ते कशासाठी वापरतो आपण, फॉर म्हणून वापरतो. पण सिन्समध्ये तसं नाही. एखादी घटना चालू झालेली आहे इथं आणि ती अजूनही पुढं काय चालू आहे, ती कंप्लीट झालेली नाही. ओके, त्यावेळेस आपण सिन्स वापरतो. म्हणजेच पॉईंट ऑफ टाईम ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस सिन्स, आणि ड्युरेशन ऑफ टाईम किंवा पिरियड ऑफ टाईम 2 तास, 3 तास, 5 तास, 2 महिने, 5 महिने, 3 वर्ष, 4 वर्ष किंवा 2 मिनिटसुद्धा असू द्या किंवा 1 आठवडासुद्धा असू द्या, त्यावेळेस पर्टिक्युलर टाईम पिरियड ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस काय वापरणार, फॉर वापरणार, आणि पॉईंट ऑफ टाईमसाठी सिन्स वापरणार. ओके, हेच एक छोटीशी कन्सेप्ट होती. ह्याच्यामध्ये आलं तर कन्फ्यूज न होऊ का. त्यानंतर आहे आपले एक्झाम्पल्स. फर्स्ट एक्झाम्पल आहे तुमचं आय हॅव. आता आय घेऊ सब्जेक्ट आपण. फर्स्ट काय घेऊ सब्जेक्ट, आय सब्जेक्ट, हेल्पिंग वर्क कोणते ना, हॅव. आय हॅव बीन वर्किंग. वर्कचं काय फॉर्म, चौथा फॉर्म. वर्क मेन वर्ब आहे, त्याला ING लागलं. आय हॅव बीन वर्किंग हिअर, HERE, हिअर सिन्स. कधीपासून तुम्ही काम करताय, सिन्स 2010. ओके, अशा पद्धतीने तुम्ही वाक्य करू शकताय. दुसरं काय, शी हॅज. शीच्या पुढे आपण काय करतो, हॅज. बीन येणार तुमचं, शी हॅज बीन रायटिंग, WRITING, रायटिंग अ लेटर. ह्याचा अर्थ काय होतो मराठीमध्ये, तर ती पत्र लिहित आलेली आहे. एखाद्या काळात चालू झालेली, म्हणजे पास्टमध्ये चालू झालेली एखादी घटना असेल, ती घटना अजूनही चालूच आहे आणि आपल्याला माहिती नाही की पुढं कितीपर्यंत चालू असणार आहे, कधीपर्यंत चालू आहे. त्यावेळेस आपण ह्या प्रकारच्या वाक्याचा किंवा टेन्सचा वापर करत असतो. आता ह्याचं निगेटिव्ह करा, ह्या दोन्ही कुठल्याच एक ह्याचंच करू आपण. ह्याचं निगेटिव्ह कसं होणार, निगेटिव्ह, तर शी हॅज बीन रायटिंग अ लेटर, तर काय होणार, शी हॅज नॉट बीन रायटिंग. बघा निगेटिव्ह वर्ड कुठं आलं आहे, 2 ऑक्झिलरी वर्डच्या मध्ये निगेटिव्ह वर्ड आला. शी हॅज नॉट बीन रायटिंग अ लेटर. कळलं हे तुम्हाला, ती पत्र लिहित आलेली नव्हती किंवा नाही, अशा पद्धतीने हे निगेटिव्ह आहे. त्यानंतर इंटरोगेटिव्हमध्ये येस किंवा नो करायचं. येस किंवा नो करायचं असेल तर आपल्याला हेल्पिंग वर्ड अगोदर घ्यावं लागतं. हॅज शी बीन रायटिंग, रायटिंग अ लेटर. हा झाला तुमचा इंटरोगेटिव्ह क्वेश्चन, आणि ह्याला क्वेश्चन मार्क द्यायचा. इंटरोगेटिव्हमध्येच दुसरं आहे WH क्वेश्चन. WHला कसं लिहिणार तुम्ही, तर एक कुठलाही वर्ड घ्या, वाय, बाकीचा पार्ट ॲज इट इज लिहिणार. वाय हॅज शी बीन रायटिंग अ लेटर. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा हा काळ समजू शकतो किंवा समजलेला आहे असं गृहीत धरतो. कारण हा थोडं ह्याच्यामध्ये हॅव बीन आणि हॅज बीन आहे आणि ह्याचा अर्थ समजणं महत्त्वाचं. आय हॅव बीन वर्किंग हिअर सिन्स 2000. म्हणजे 2010 पासून मी काय करतो, इथं काम करतो, म्हणजे अजूनही काम काय चालूच आहे, अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर जर तुम्ही म्हटलं की पुण्यामध्ये किंवा तुमचं जे गावात आहे, कधीपासून राहते तुम्ही, मग तुम्ही म्हणणार आय हॅव बीन लिव्हिंग हिअर सिन्स 1950 किंवा 1990. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही उत्तरं देऊ शकता, कधीपासून तुम्ही राहताय. म्हणजे अजून राहणारच आहे ना, एक पॉईंट ऑफ टाईम आहे. 1990 पासून ते तुम्ही आतापर्यंत काय तिथंच राहत आहे, जिथं आत्ता सध्या आहे प्रेझेंटमध्ये, बरोबर आहे ना. म्हणून म्हटलं की सिन्सला पॉईंट ऑफ टाईम. आणि जर इथं जर म्हटलं तुम्ही इथं कधीपासून राहते, जर तुम्हाला 4 वर्ष जर तुम्ही राहिला असेल एखाद्या ठिकाणी 4 वर्ष, तर तुम्ही काय म्हणणार, आय हॅव बीन लिव्हिंग हिअर फॉर 4 इयर्स. म्हणजे 4 वर्ष तुम्ही काय केले, तिथं राहिलेले. अशा पद्धतीनं तुम्ही हे सांगू शकता, फॉर आणि सिन्स पॉईंट ऑफ टाईम, फॉर पिरियड ऑफ टाईम किंवा ड्युरेशन ऑफ टाईम. अजून थोडे जास्त एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुम्हाला जास्त चांगलं समजेल. हे व्यवस्थित लिहून घ्या, अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, येस नो टाईप आणि WH क्वेश्चन. ओके, हे लिहिलं, त्यांचा अर्थ मराठीमध्ये व्यवस्थित समजून घ्या. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस पुस्तक वाचाल त्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. हॅव बीन म्हणजे काय, हॅज बीन म्हणजे काय, सिन्स काय, फॉर काय, आणि कशाचा वाक्यामध्ये काय अर्थ. थोडेफार शब्द माहिती असले, डिक्शनरीचे शब्दपाठ असले किंवा तुमचे जे रेग्युलर वर्ड जे असतील तुम्हाला लक्षात, त्यावेळेस तुम्हाला तुम्ही जे वाचताय ते चांगल्या पद्धतीनं समजत असतं. ओके, एक्झाम्पल्स बघा. दुसरे काय एक्झाम्पल घेऊयात आपण थोडे. पहिलं घ्या, यूच्या नंतर काय येणार, यू हॅव बीन टेल. हा मेन वर्ब आहे, त्याला आपण ING लावू, टेलिंग अ लाय. यू हॅव बीन टेलिंग अ लाय. तुम्ही काय खोटं बोलत आलेलं
आहे. म्हणजे खूप दिवसापासून तुम्ही काय करता, नुसतंच खोटं बोलताय आणि अजून काय खोटं बोलत आलेलं आहे तुम्ही, म्हणजे खोटारडे आहे तुम्ही, अशा पद्धतीने. दुसरं वाक्य बघा, दुसरं वाक्य काय घेणार, दे THEY दे हॅव बीन स्टडिंग STUDY स्टडी मेन वर्ब आहे, त्याला ING लावले. दे हॅव बीन स्टडिंग कधीपासून अभ्यास करता येते, फॉर 3 hours HOURS. फॉर आलं इथं पर्टिक्युलर टाइम पिरियड आहे ना, 3 तास, फक्त 3 तास, त्याच्या पुढेही नाही मागेही नाही, त्यामुळे आपण तिथं फॉर घेतलेलं आहे. मग हेच वाक्य जर मी दुसऱ्या पद्धतीने वापरलं, फक्त सब्जेक्ट चेंज करून बघा, शी हॅज बीन स्टडीचं काय होणार, स्टडिंग. शी हॅज बीन स्टडिंग सिन्स काय होईल, सिन्स मॉर्निंग. बरोबर आहे ना. जर आता समजा दुपार झालेली असेल तर ती काय करते, सकाळपासून अभ्यास करते, आणि तिने इथं काय फॉर 3 hours म्हणजे 3 तासच तिनं काय अभ्यास करत आलेली आहे, म्हणजे 3 तास अभ्यास केले तिने. ओके, पॉईंट ऑफ टाईम अँड ड्युरेशन ऑफ टाईम. पुढचं एक्झाम्पल घ्या, वी हॅव बीन वी आहे म्हणून आपण वी हॅव बीन काय करतो, लर्निंग LEARN लर्न मेन वर्ब आहे, त्याला ING लर्निंग इंग्लिश लँग्वेज. ओके, LANGUAGE वी हॅव बीन लर्निंग इंग्लिश लँग्वेज. अशा पद्धतीने तुम्ही काय मल्टिपल एक्झाम्पल सॉल्व्ह करा, एकापेक्षा जास्त. ज्यावेळेस तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करा, काय चेंज करायचं, सब्जेक्ट तर चेंज होणार नाही आपला, किंवा त्याच्यानंतर ऑब्जेक्ट चेंज होणार नाही, किंवा सब्जेक्ट ऑब्जेक्ट कुठलंही घ्या, काय घ्या, फक्त एक नवीन वर्ब घ्या एक नवीन, आणि त्याच्यामध्ये हे कसं बसते, किंवा जे सब्जेक्ट घेतात अकॉर्डिंग टू युअर सब्जेक्ट यू हॅव टू यूज हेल्पिंग वर्ब्स इन दिस सेंटेन्स, इन दिस टाईप ऑफ टेन्स. ओके, जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, मित्रांना शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.